आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेतशिवारात एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे। गजानन होले या शेतकऱ्याने गळ्यात दोर बांधून आंब्याच्या झाडावर चढत न्यायाची मागणी केली। देवगाव प्रकल्पाच्या कॅनलसाठी तब्बल 45 वर्षापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र कागदोपत्री नकाशांमध्ये वेगळ्या शेताची नोंद झाल्याने त्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही, असा आरोप आंदोलक शेतकऱ्याने केला आहे। जमिनीची तात्काळ मोजणी करून योग्य मोबदला द्यावा अशी त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाही सिंचन विभागाचे अधिकारी किंवा तहसील प्रशासन घटनास्थळी न पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। 45 वर्षापासून प्रकल्पामध्ये मुख्य कालव्यामध्ये जमीन गेलेली आहे। त्याच्या मोबदल्यासाठी माझ्या वडिलांना पाठपुरावा केला, कोणत्याही प्रकारचा 1 रुपया मोबदला मिळाला नाही। गेल्या 5 वर्षापासून मी सतत मोबदल्यासाठी प्रशासनाची झडत आहो, पण कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळे आज मी टोकाचा निर्णय घेतलेला आहे। झाडावर चढून बसलेला आहे। मी आता फाशी घेणार आहे। त्यामुळे आता संबंधित अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही आमचा निर्णय बदलू, अन्यथा आम्ही आमचा प्राण त्यागू।